प्रत्येक जणांना माझ्यापर्यंत येणं शक्य नाहीये. आणि कोणाची आर्थिक बाजू असेल, कोणाला विश्वास नसेल, जे काय असेल. परंतु मी सांगतो, की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जेवढे अप अँड डाऊन चालू आहे, या प्रत्येक गोष्टीचा सोल्युशन हे सगळे ज्योतिषशास्त्र त्याच्यासमोर व्यर्थ आहे. सगळे शास्त्र व्यर्थ आहेत. तुम्ही फक्त या 9 गोष्टी जर तुमच्या आयुष्यात केल्यात, तर तुमच्या आयुष्यात सगळं बदलू शकतं. ज्याच्या पण कुंडलीत एक नंबर म्हणजे कोण आहे? तुमचे वडील आहेत. तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला सक्सेस मिळत नसेल, रोज वडिलांना नमस्कार करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. ऑटोमॅटिकली सूर्य ॲक्टिव्ह होतो. 2 नंबर म्हणजे कोण आहे? तुमची आई आहे, तुमची बहीण आहे, म्हणजे स्त्री आहे घराची. तिला चंद्रमा आहे. तिला म्हणजे तुमच्या आईला रोज नमस्कार करा. 2 नंबर ॲक्टिव्ह होईल. 3 नंबर म्हणजे कोण आहे? तुमचा गुरु आहे. गुरुला सन्मान द्या. गुरुला नमस्कार करा. गुरु ज्ञानाला नमस्कार करा. तुमचा 3 नंबर ॲक्टिव्ह होतो. 4 नंबर म्हणजे कोण आहे? मुख्य प्राणी आहेत. कुत्रे असतील, मांजरी असतील, त्यांना खायला द्या. त्यांना मारू नका. त्यांच्यावर प्रेम करा. 4 नंबर ॲक्टिव्ह होतो. 5 नंबर म्हणजे कोण आहे? जिभेचा नंबर आहे. बोलताना इतरांबद्दल चुकीचं बोलू नका. स्वतःबद्दल बोलू नका. नशिबाबद्दल बोलू नका. ऑटोमॅटिकली 5 नंबर ॲक्टिव्ह होतो. 6 नंबर कशाचा आहे? शुक्राचा, पैशाचा आहे. घराच्या स्त्रीचा, पत्नीचा सन्मान करा. नेहमी तिला चांगलं ठेवा. म्हणजे कोणत्याही स्त्रीचा सन्मान करा. 6 नंबर ॲक्टिव्ह होईल. 7 नंबर कशाचा आहे? केतूचा आहे. केतू म्हणजे काय असतो? केतू म्हणजे परत तुमचे जे विचार, अध्यात्म म्हणजे देवावर विश्वास ठेवा. तुमच्या शास्त्रांवर विश्वास ठेवा. म्हणजे रिलिजियस व्हा. ऑटोमॅटिकली 7 नंबर ॲक्टिव्ह. 8 नंबर म्हणजे आपल्या घरी काम करणारे लेबर आहेत, वर्कर्स आहेत. त्यांना सन्मान द्या. आपल्यापेक्षा लहान दर्जाच्या लोकांना प्रेमाने वागा. त्यांना 4 शब्द चांगले बोला. स्वतःचा इगो, आपण बऱ्याच वेळेस चांगले नाही वागत. तर 8 नंबर ॲक्टिव्ह होईल. आणि 9 नंबर म्हणजे तुमचे भाऊ बहीण आहेत, त्यांच्यासोबत चांगले राहा. तुम्हाला कोणत्याही न्यूमरोलॉजिस्ट, नवनीत मांदणी कशाची गरज नाही. तुमच्या घरी 9 उपाय आहेत. आणि या व्यतिरिक्त बेस्ट लाईफ म्हणजे अप्पर लेवल ज्यांना पाहिजे ते तर नक्की भेटतील. परंतु हे उपाय तुमच्या घरी आहेत, तुम्ही करायला पाहिजे. वा सर. तर हे सगळेच मूलांक एकत्र आज सरांनी आणून ठेवलेत आपल्यासमोर आणि प्रत्येक मूलांकाचा अर्थ आपल्या फॅमिली मेंबर बरोबर लावला गेलाय. तर हे तुम्ही नक्की फॉलो करा. जरी तुम्ही न्यूमरोलॉजीमध्ये, अंकशास्त्र, ॲस्ट्रोलॉजी कुठल्याही या विद्येत जर तुम्ही विश्वास ठेवत नसाल, तरीही हे जे शेवटचे आपले 9 मूलांकबद्दल तुम्ही बोललात सर, त्याच्याबद्दल प्लीज फॉलो करा. आणि त्याबरोबरच आमचा चॅनल पण फॉलो करा.